हुपरी कोल्हापूर या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून तो सरळ मार्ग कर्नाटकात जात असल्याने त्या रोडला अवजड वाहनासह मोठी वाहतूक असून उजगाव परिसरात राज्यमार्गाला गतिरोधक किंवा रमलर बसविण्यात यावेत। उजगावमधून बाहेर पडताना सरळ कोल्हापूरला जात असताना पलीकडील बाजूस जावे लागते व कोल्हापूरहून येणारी वाहने ही भरधाव वेगाने येत असल्याने तिथे छोटे मोठे अपघात होत असतात। कालच उजगावमधील रमेश राठोड हा कोल्हापूरला जात असताना भरधाव येणाऱ्या आराम बसला धडक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला। हा रहदारीचा भाग असल्याने येथे उजगावच्या दोन्ही बाजूस हुपरी कोल्हापूर रोडला गतिरोधक किंवा रमलर करणे गरजेचे आहे। त्यामुळे त्या रोडवरील भरधाव वाहनांची थोडी गती कमी होऊन त्यावेळी उजगावमधील कोल्हापूरला जाणारी वाहने ही त्या बाजूस जाऊ शकतात। तरी तातडीने उजगाव परिसरात गतिरोधक किंवा जाड स्वरूपाचे रमलर तातडीने करणे गरजेचे आहे। तसेच योग्य त्या ठिकाणी सूचना फलक लावावेत, त्यामुळे अनेक अपघात होण्यापासून थांबू शकतात, अशी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे। या मागणीची निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा एस.बी. इंगवले, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करवीर यांना देण्यात आले। यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की अपघात होऊ नयेत यासाठी रमलर किंवा गतिरोधक तसेच वेगमर्यादेचा दिशादर्शक फलक बसवण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून घेऊन ते तात्काळ बसवून घेऊ असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, फेरीवाले संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव, फेरीवाले संघटना उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, रामराव पाटील, आबा जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते।